आणि गणपतीपुळ्यामध्ये आज गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर भाविकांची पावलं समुद्रकिनारी वळतात। त्याच वेळेला समुद्रात डुंबण्याचा आनंद भाविक घेतात। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, समुद्राला उधाण असतं, त्यामुळे समुद्रकिनारी जाताना काळजी घ्यावी असे सतर्कतेचे फलक सुद्धा किनाऱ्यावरती लावले गेलेत। आढावा घेतला अमोल मोरे यांनी। गणपतीपुळ्यात बाप्पाच्या चरणी लीन झाल्यानंतर भाविक अगदी समुद्र किनाऱ्यावरती येत आहेत आणि मजा लुटत आहेत। सध्या जर आपण बघितलं तर भाविकांच्या दर्शनाची रांग अगदी गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत देखील आलेली आपल्याला दिसून येते। हा समुद्र किनारा मंदिरालाच लागून आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे दर्शन घेतल्यानंतर बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर हे भाविक जे आहेत या ठिकाणी समुद्रामध्ये येतात आणि मजा लुटतात। माझ्यासोबत काही भाविक आहेत। कुठून आलात? कोल्हापूर। दर्शन घेतलं? दर्शन दर्शन घेऊन प्रसन्न वाटलेलं आहे आम्हाला, त्यामुळे दर्शन घेऊन सकाळी आलेलो आहे समुद्रावर। काल समुद्राला उधाण होतं, तरी भाविकांनी काळजी घ्यावी त्यासाठीच बाप्पाकडे हेच मागणं की सर्व सुखी राहू दे, सगळ्यांना आनंदात ठेवू दे। आणि जे पर्यटक येतात ते सध्या समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे समुद्र जरा जास्तीत जास्त काळजीपूर्वक आपलं हे बघून राहावं, एवढंच त्यांना आपलं सांगणं आहे। तर काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही आणि अशा वेळेला आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हा एक महत्त्वाचा भाग आहे। शिवाय स्थानिक प्रशासनाकडून किंवा लाईफ गार्ड असतील त्यांच्याकडून ज्या काही सूचना दिल्या आहेत त्यांचं पालन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।